पुढच्या घडामोडीकडे समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। जीवघेणं उपोषण करू शकतो तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही असा निशाणाही जरांगेंनी साधलाय। दरम्यान आपण चर्चेतून मार्ग काढू असं मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना आश्वासन दिलंय। मला माझ्या समाजाच्या लेकरासाठी प्रमाणपत्र पाहिजे, एक शब्दाने सुद्धा तुम्हाला दुखवणार नाही, पण तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा दुमता काढल्याशिवाय मी सोडणार नाही। तुमच्यात किती ताकद आहे हे मला माहिती आणि माझ्या मराठ्यात किती आहे हे तुम्हाला पण माहिती। मराठे गाडी सुद्धा बसून नाही द्यायची, ती वेळ येऊ देऊ नका। आणि मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो। मी जर जीव घेणं उपोषण करू शकतो तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणाने न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण